बाईक चालवताना कानात इयरफोन, दंड ठरलेलाच, पण नियम नेमका काय सांगतो? 1000 रुपये दंड खरा की अफवा? टॅरिफ नियम स्पष्ट करा. आजकाल रस्त्यावर एक दृश्य हमखास दिसते. बाईकवर तरुण, हेल्मेट आहे पण कानात इयरफोन किंवा इयरबड्स असतातच. आजकाल गाणी ऐकत, कॉलवर बोलत किंवा नेव्हिगेशन पाहत बाईक चालवली जाते. आणि मग अचानक एक प्रश्न समोर येतो, यासाठी खरंच थेट 1000 रुपयाचा दंड आहे का? चला या विषयात थोडी स्पष्टता आणूया. भारतीय ट्रॅफिक नियमांनुसार वाहन चालवताना कोणतीही गोष्ट जी चालकाचं लक्ष रस्त्यावरून हटवते ती डिस्ट्रॅक्शन मानली जाते. यामध्ये मोबाईलचा फोनचा वापर, कॉल घेणं, स्क्रीनकडे पाहणं किंवा कानात इयरफोन लावून वाहन चालवणं या सगळ्या गोष्टींचा समावेश होतो. मोटार वाहन कायद्यात थेट असं कुठेही लिहिलेलं नाही की फक्त इयरफोन घातले म्हणून 1000 रुपये दंड बसणार. मात्र वास्तव असं आहे की जर तुम्ही वाहन चालवताना मोबाईलशी जडलेलं कोणतंही उपकरण वापरत असाल, ते ब्लूटूथ डिव्हाइस असो किंवा इयरफोनद्वारे ऐकत असाल, तर ते धोकादायक वाहन चालन या श्रेणीत मोडतं आणि त्याच अंतर्गत ट्रॅफिक पोलीस कारवाई करतात. सुधारित मोटर वाहन कायद्यानुसार मोबाईल फोन वापरून वाहन चालवणं हा गंभीर गुन्हा मानला जातोय आणि त्यासाठीचा दंड ₹5000 पर्यंत जाऊ शकतो. म्हणजेच इयरफोन लावून कॉल ऐकणं किंवा गाणी ऐकत बाईक चालवणं हेही याच नियमात बसू शकतं. काही शहरांमध्ये, विशेषतः बेंगळुरू सारख्या ठिकाणी, स्थानिक ट्रॅफिक पोलिसांनी याबाबत स्पष्ट आदेश काढले होते. इयरफोन किंवा ब्लूटूथ डिव्हाइस वापरल्यास ₹500 ते 1000 पर्यंत दंड आकारण्यात आलाय. म्हणजेच हा दंड केंद्र सरकारच्या वेगळ्या नियमांमुळे नाही, तर स्थानिक पातळीवरील कडक अंमलबजावणीमुळे आहे. यामुळेच एकाच गोष्टीसाठी वेगवेगळ्या शहरात वेगवेगळी कारवाई दिसते. पण नियम काही असो, मूळ मुद्दा एकच आहे. रस्त्यावर वाहन चालवताना तुमचं पूर्ण लक्ष रस्त्यावर असणं अत्यावश्यक आहे. कानात दोन्ही इयरफोन असतील तर हॉर्न ऐकू येत नाही. अँब्युलन्स जवळ आली तरी लक्षात येत नाही. 1 सेकंदाचं दुर्लक्ष आणि अपघात होऊ शकतो. म्हणूनच ट्रॅफिक पोलीस हे फक्त दंड म्हणून पाहत नाहीत, तर तुमचा आणि इतरांचा जीव वाचवण्यासाठी हे कारवाई करतात. शेवटी सांगायचं झालं तर इयरफोन लावून बाईक चालवणं कायद्याने सुरक्षित नाही आणि दंड होऊ शकतो. ₹1000चा दंड संपूर्ण देशासाठी स्वतंत्र नियम म्हणून नसला तरीही चालान कापलं जाणं पूर्णपणे कायदेशीर आहे, कारण ते धोकादायक वाहन चालनाच्या नियमात बसतं. म्हणून पुढच्या वेळी बाईक स्टार्ट करताना एक विचार नक्की करा. गाणं नंतरही ऐकता येईल, पण जीव परत येत नसतो.